नमस्कार प्रेक्षकांनो. तारिणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूप जबरदस्त आणि भयानक ट्विस्ट आलेला आहे. प्रेक्षकांनो, आत्ताच जस्ट एक खूप मोठा प्रोमो आता तारिणी मालिकेने रिलीज केलेला आहे आणि त्या प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे की आतापर्यंत प्रेक्षक सर्व उत्सुकतेने वाट पाहत होते की खरंच या खांडेकरांच्या घरचं नेमकं कोण मोठा असा एक विलन आहे की ज्याच्या भोळ्या भाळ्या चेहऱ्याच्या मागे इकडे मात्र त्याने गुलाबशी हात मिळवणी केलेली असते. तर हो प्रेक्षकांनो, ही हात मिळवणी केलेली असते आता ती म्हणजे कौशिकीने. आता या भोळ्या भावड्या चेहऱ्याच्या मागे कौशिकी एक खूप मोठं ड्रगचं विक्रेत्याचं काम करते आणि हा गुलाब जो असतो ना, तो कौशिकीचा डावा हात असतो. पण आता मात्र या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलेला आहे की केदार आणि तारिणीला कौशिकीवर संशय येत इकडे जे मॅडमने सुद्धा खूप मोठे पुरावे गोळा करत आता कौशिकीविषयी वॉरंट आता मागत तिला अटक केलेलं आहे. तर खरंच या लेटेस्ट प्रोमोमध्ये हे कसं काय घडलं, खरंच कौशिकी या मागचा मास्टर माइंड आहे का कुणी तिला फसवलेलं आहे, हे सविस्तर आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. म्हणून प्रेक्षकांनो, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक आणि नक्की शेअर करा. इकडे मात्र तो दिवस असतो ज्या दिवशी आता इकडे पद्मिनीच्या फ्रेंड आलेल्या असतात आणि अख्ख्या फ्रेंड समोर आता इकडे जे मॅडमनी रेड मारलेली असते, ते म्हणजे खांडेकरांच्या घरात. आता इकडे मात्र याबद्दल काहीही माहिती नसतं, ते म्हणजे तारिणी आणि केदारला. असं जे मॅडमला समोर बघून मात्र आता ते सुद्धा विचारात पडतात की खरंच जे मॅडम अचानकपणे इथं कशा, आणि त्यांनी तर आपल्याला काहीही सांगितलं नाही आहे की त्यांच्या डोक्यात नेमका प्लॅन तरी काय आहे. तेव्हा केदार बोलतं की खरंच या मॅडमचं ना मला काहीच कळत नाही. तेवढ्यातच आता मॅडम आतमध्ये येते आणि बोलते की हे बघा, तुमच्या मुलाविषयी तुम्ही काय जे स्वप्न बघत आहात ना की तो न्यूज चॅनलचा CEO बनणार आहे, काय बनणार आहे ते नंतर बघा, आणि अगोदर आता त्याला सांगा की माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या. तेव्हा आता लगेच इकडे जे मॅडम फोटो काढतो गुलाबचा आणि तो सर्वांना दाखवतो. तेव्हा आता ती लगेच सर्व बोलतात की नाही, आम्ही यांना ओळखत नाही. पण आता तारिणी सर्वांसमोर बोलते की हो, मी युवराज भाऊजीच्या रूममध्ये मात्र या गुलाबला बघितलं होतं. तेव्हा मात्र आता कसलाही विचार न करता जे मॅडम आता लगेच युवराजला घेते आणि बोलते की आत्ताच्या आत्ता चल. तेवढ्यातच पद्मिनी आता तिच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करते, पण आता जे मॅडम तिच्यासुद्धा डोक्यावर बंदूक ताणते आणि बोलते की कोणी जरी या खांडेकराच्या फॅमिलीमधून माझ्या समोर आलं ना तर मी त्याला सरळ शूट करणार. असं करत आता इकडे मात्र जे मॅडम लगेच युवराजला घेऊन जाते आणि दुसरीकडे मात्र आता तिच्या हाती खूप मोठा पुरावा लागते. तिने रात्रंदिवस मेहनत करून कोणी सुटतंय का, आणि तिचं नेटवर्क ॲक्टिव्ह करत आता तिच्या हाती लागलेला असतो, तो म्हणजे एक अज्ञात व्यक्ती. तो म्हणजे की आता गुलाबचा डावा हात, जो की गुलाब प्रत्येक कटकार असताना त्याला माहिती होतं. गुलाबचा नेमका बॉस कोण होता आणि गुलाब कोणाच्या सांगण्यावरून हे सर्व करत होतं त्या व्यक्तीला 100% माहिती होतं. असं आता जे मॅडमच्या हाती इकडे खूप मोठा पुरावा लागलेला असतो. तर घरात मात्र इकडे आता तारिणीने युवराजचं नाव घेतल्यामुळे आता घरात प्रचंड वादळ निर्माण झालेलं आहे. पद्मिनी आता इकडे तारिणीला ओरडते आणि तारिणी पद्मिनीला सांगते की मी काहीही केलेलं नाही आहे. मी गुलाब भाऊजीच्या रूममध्ये म्हणजे गुलाबला त्या युवराज भाऊजीच्या रूममध्ये बघितलं होतं, म्हणूनच मी पोलिसांना सांगितलं आणि तुम्हाला माहिती आहे की मी कधीही खोटं बोलत नाही. असं बोलत आता तारिणी रूममध्ये निघून जाते. आता तारिणी आणि केदार असं जे मॅडमनी अचानकपणे रेड मारल्यावरती थोडे विचारात होते, पण आता सिनियर म्हटल्या कारणाने ते सोडून देतात आणि लगेच असा विचारात करतात की खरंच या खांडेकरांच्या घरचं नेमकं सर्व भोळे भावड्या चेहऱ्याच्या मागे कोणाचा एवढा रहस्यमयी चेहरा लपलेला आहे. तेव्हा आता इकडे केदार बोलते की हे बघा बॉस, आता आपण नाते सोडून थोडं ऑफिसर या नात्याने विचार करूया, तेव्हाच आपल्याला योग्य दिशा मिळणार. तेव्हा आता इकडे मात्र केदार बोलतो की हे बघा, मला जेव्हा आपण रेड मारला, जेव्हा या शहरामध्ये ड्रग्सचं काम होतं, तेव्हा मात्र कौशिकी
ताई घरी नसतात, तुम्ही ऑब्झर्व केलं का? तेव्हा तारिणी बोलते की तू माझ्या मनातला बोललास केदार. हे बघा, आपण आता सध्या तरी कौशिकीलाच म्हणजे कौशिकीलाच याबद्दल आता तिच्याबद्दलच विचार करूया. एक विचार केला तर जेव्हा जेव्हा आपण रेड मारण्यासाठी जातो तेव्हा तेव्हा कौशिकी मात्र तिथं नसते. कौशिकी नेहमीच कोणा ना कोणा मिसानी बाहेरगावी जाते आणि आतासुद्धा त्या नाही आहेत घरी. तेव्हा आता इकडे केदार बोलते की बॉस, आपण असं काहीही अचानकपणे त्यांच्याबद्दल नाही बोलू शकत. आपण त्यांच्या रूमवर रेड टाकूया का? म्हणजे आपल्या हाती काही ना काही पुरावे मिळतील. तेव्हा आता सर्व रात्रीचा वेळ असतो आणि कौशिकीच्या रूममध्ये इकडे मात्र कोणीही नसते आणि या शांततेत मात्र केदार आणि इकडे तारिणी आता कौशिकीच्या रूमची झडती घेता. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक फाईल आणि बारीक चिरीक वस्तू तिच्या रूममध्ये आता हे दोघं शोधाशोध करतात रात्रीच्या वेळी. तर इकडे मात्र जे जे मॅडमच्या हाती जो अज्ञात व्यक्ती लागलेला असतो त्या अज्ञात व्यक्तीचं ठिकाण आता जे जे मॅडमला माहिती मिळालेलं असतं आणि आता जे जे मॅडम सरळ काही पोलीस कॉन्स्टेबल घेऊन आता तिथं रेड मारता आणि चमत्कार असा होतो की गुलाबचा डावा हात आता जो अज्ञात व्यक्ती प्रोमोमध्ये दाखवलेला आहे त्या व्यक्ती आता इकडे जे जे मॅडमच्या हाती लागलेला असतो. आता सरळ जे जे मॅडमनी त्याच्या पायात गोळी झाडलेली असते, कारण आता जे जे मॅडमचा एकच रूल असतो की त्या रूलनुसार आता फक्त या गुंडांना सोडायचं नसतं. आता अशी गोळी पायात झाडल्यावरती आता मात्र तो गुलाबचा डावा हात प्रचंड घाबरलेला असतो आणि तेव्हा आता त्याच्यासोबत एक व्यक्ती असतो जो की त्या अज्ञात व्यक्तीचा सुद्धा डावा हात म्हणूनच ओळखला जातो. तो व्यक्तीची आता प्रचंड घाबरलेला असतो आणि आता तो मॅडम समोर सांगतो की हो, गुलाबचा हे सर डावा हात आहे आणि मी यांचा, आम्हा दोघांना काहीही करू नका. मी तुम्हाला सांगतो की खरंच गुलाब कोणाशी हात मिळवणी करत होता. खरं तर यामागे खांडेकरांच्या घरातमधीलच एक व्यक्ती आहे जी की लेडीज आहे, जी की बाई आहे आणि तीच नेहमी गुलाबला भेटायला याची एवढंच आम्हाला माहिती आहे, कारण तिने कधी स्वतःचा चेहरा आमच्या समोर आणलेला नाही. तर इकडे मात्र प्रेक्षकांनो तारिणी आणि केदारच्या हाती खूप मोठा पुरावा लागलेला आहे, कारण जिथं जिथं ड्रग्ज डील व्हायची आणि नंतर तिथं काय प्लॅन करायचे हे कोड वर्डमध्ये आता इकडे आपल्या कौशिकीच्या रूममध्ये एक छोट्या डायरीमध्ये कोड वर्डनुसार सापडलेलं आहे. आणि तेव्हा केदार बोलतो की बॉस, आपण ज्या वळणावर आहोत तो वळण एकदम योग्य आहे. हे बघा, कौशिकीच्या रूममध्ये ही छोटी डायरी सापडलेली आहे आणि जसे ड्रग्ज डीलचे कोड असतात ना, त्या कोडच्या सिरीजने हे नंबर लिहिलेले आहेत. म्हणजे यामागे खरंच काही ना काहीतरी कौशिकीचा हात गुलाबशी काही ना काही कनेक्शन होतं. खरंच हे 100% आपण आता योग्य वळणावर चाललेलो आहोत. त्यावर आता इकडे ती डायरी घेऊन करेक्ट वळणावर जातात जे जे मॅडमला भेटण्यासाठी. तेव्हा आता जे जे मॅडम बोलते की मला गुलाबचा डावा हात सापडलेला आहे, एक अज्ञात व्यक्ती, त्याला मी अरेस्ट करून आणलेला आहे आणि त्याच्या चौकशीत मला असं सापडलेलं आहे की खांडेकरांच्या घरची एक बाईच ही सर्व काही काम करत आहे. त्या बाईचं नाव अजून मला समजलेलं नाही आहे, पण ती एक लेडीज आहे हे मात्र मला समजलेलं आहे. पण त्यावर आता इकडे जय हिंद बोलत तारिणी बोलते की मॅडम हे बघा, आम्हालासुद्धा कौशिकी खांडेकरांवरती आता संशय आलेला होता. तर आता जय जे मॅडम म्हणतात उचला ना, पण आता इकडे तारिणी बोलते की हे बघा, आपल्याजवळ त्यांना अरेस्ट करण्यायोग्य आता एवढे पुरावे नाही आहे, पण या छोट्या डायरीवरून ज्याच्यावरती ड्रग्ज डीलचे जेवढे काही आपण जेव्हा रेड मारल्या त्या रेडच्या तारखा आणि काही कोड वर्ड या डायरीमध्ये कौशिकीने लिहिलेला आहे आणि यानुसार आपण 70% असं समजू शकतो की खरंच गुलाबशी हात मिळवणी एका लेडीजने तुम्हाला जसं समजलेलं आहे त्यानुसार आता फक्त कौशिकीनेच केलेली आहे. तेव्हा मात्र आता इकडे जे जे मॅडम सिंगम लेडीज बोलते की ठीक आहे, हे कौशिकी वाचणार तरी किती दिवस माझ्या हातून, आता मात्र हिला माझ्या हातून कोणीही वाचू शकणार नाही. खरंच प्रेक्षकांना आता एका या लाल डायरीच्या पुराव्यानुसार
तर खरंच कौशिकीला आता जे मॅडम अरेस्ट करणार आहे. आणि इकडे मात्र आता सर्व न्यूज चॅनलवरती एकच धमाका असणार आहे की गुलाबशी हात मिळवणी केलेली आहे ती म्हणजे कौशिकी खांडेकरने. अशा प्रकारे आता मालिकेमध्ये खूप मोठा टर्निंग पॉईंट येत आता धमाका आणि धमाका पाहायला मिळणार आहे. आणि आपली प्रतीक्षा फायनली संपलेली आहे की खांडेकरांच्या घरातील कोण व्यक्ती आहे ज्याने गुलाबशी हात मिळवणी केलेली आहे. तर हो, तो व्यक्ती म्हणजे कौशिकी खांडेकर. धन्यवाद. जय गजानन.